मीडियावर सर, काल नागपूर येथे जी घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस काही काळजी घेत आहेत काय आणि जनतेला काय आव्हान करतात? नागपूरमध्ये जी घटना घडली आहे त्याच पार्श्वभूमीवर आणि जे मुद्दा सुरू आहे ह्याच पार्श्वभूमीवर जालना पोलीस पूर्णपणे अलर्ट आहे. आपण सोशल मीडियावर जेवढे पोस्ट लोक टाकत आहेत त्यामध्ये जेवढे आक्षेपार्ह पोस्ट वगैरे आहे त्याच्यावर पण आपला वॉच सुरू आहे. आणि जर कोणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखा पोस्ट करणार तर त्याच्यावर पोलीसचा वॉच आहे आणि आपण कडक कारवाई करतो. शांतता कमिटीची बैठक किंवा जालन्यामध्ये काही समाज सेवकांशी काही तुमची चर्चा सुरू आहे का, तशी काही होणार आहे? पोलिसांनी सर्व समाजाच्या लोकांशी संपर्क केलेला आहे की अशी घटना आपल्याकडे नाही झाली पाहिजे आणि शांतता राहिली पाहिजे. आणि त्यासाठी पोलीस पूर्ण अलर्ट पण आहे आणि सगळे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपण घेत आहोत. जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करू इच्छित? आव्हान फक्त एवढं आहे की काही फालतू सोशल मीडियावर जे पोस्ट तुम्ही बघत आहे त्याच्यावर लक्ष न ठेवता, कोणी अफवावर विश्वास न ठेवता असे अफवाची बळी नाही पडले पाहिजे आणि शांतता मेंटेन केली पाहिजे. सर्व समाजाला मिळून ते संत सुरू आहे, त्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळून शांतता ठेवणे हा गरजेचा आहे.